याच्यामध्ये दोन प्लेन असतात. If there are two planes, r dot n1 bar is equal to p1, r dot n2 bar is equal to p2, and if theta is the angle between these two planes, theta is the angle between these two planes, theta is the angle between the planes. जर theta हा दोन याच्यामध्ये अँगल असतील, if theta is the angle between these two planes, then theta is also the angle between their normals, means n1 bar and n2 bar. So you can say that the dot product of n1 bar dot n2 bar is equal to magnitude of one magnitude of another vector into cos theta. So from that we can say that here cos theta is equal to n1 bar dot n2 bar divided by magnitude of n1 bar into magnitude of n2 bar. तर एक आपण फॉर्म्युला डिराइव केला होता cos theta चा अँगल बिटवीन टू प्लेन्स चा. बघा आता याच्यामध्ये कंडिशन्स अँगल बिटवीन टू प्लेन्स मध्ये कंडिशन अशी आहे. पहिली कंडिशन अशी आहे की द प्लेन्स आर परपेंडिक्युलर, म्हणजे हे दोन प्लेन्स r1 r bar dot n1 bar is equal to p1 is perpendicular to r bar dot n2 bar is equal to p2. कंडिशन काय? if and only if कधी असतील जेव्हा n1 bar dot n2 bar is equal to काय असेल 0 असेल. हे दोन प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर. if and only if त्यांचा डॉट प्रोडक्ट नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट n1 bar dot n2 bar is equal to 0 असेल. ओके, so here now if and only n1 bar dot n2 bar is equal to 0. बघा कसं आता याच्यामध्ये जर n1 bar dot n2 bar 0 ठेवलं तर मला सांगा काय भेटणार? cos theta is equal to 0. 0 by any number, 0 by any number that is equal to 0. So cos theta is equal to cos 90. So theta is equal to what? It is a 90 degree. It means these two planes are perpendicular when n1 bar dot n2 bar is equal to 0. If and only if असल्यामुळे जेव्हा n1 bar dot n2 bar is equal to 0 असतील तेव्हा आपल्याला सांगता येईल प्लेन्स कसे आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर. सगळ्यांना माहिती आहे if and only चा अर्थ काय असतो? प्लेन परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ आहे नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट 0 आहे. उलटा नॉर्मलचा प्रोडक्ट 0 आहे याचा अर्थ आहे प्लेन्स एकमेकाला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. तर ही पहिली कंडिशन वेक्टर फॉर्म मध्ये. त्यानंतर कार्टेशियन फॉर्म मध्ये बघा, कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं सेकंड कंडिशन इज दॅट हे दोन प्लेन्स असे असतील a1x plus b1y plus c1z plus d1 equal to 0 and a2x plus b2y plus c2z plus d2 equal to 0. These two planes are said to be perpendicular if and only if काय कंडिशन याच्यामध्ये असते नॉर्मलचा गुणाकार इज इक्वल टू 0. नॉर्मलचा गुणाकार म्हणजे काय असते याच्यामध्ये? व्हॉट आर द नॉर्मल वेक्टर्स इन दॅट वन? a1 bar dot a2 bar this is होते नॉर्मलच्या डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0 म्हणजे कसं a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 0. These in that one, the plane Cartesian form मध्ये असतील x plus b1y plus ऑडिओ बंद करा. कोणाच्या तरी ऑडिओ चालू आहे, सगळ्यांनी ऑडिओ बंद करा आपले. बघा a1x plus b1y plus c1z plus d1 equal to 0. दूसरा प्लेन a2x plus b2y plus c2z plus d2 equal to 0. हे दोन प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर असेल कधी if and only if कंडिशन a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. म्हणजे a1 a2 हे काय? a1 b1 c1 are the direction ratios of normal to the plane. a2 b2 c2 are the direction ratios of normal to the plane.
यांचा प्रोडक्ट जर इक्वल टू 0 असेल तर या कंडिशन मध्ये सांगू शकतो हा प्लेन याला काय आहे परपेंडिक्युलर आहे. दोघांमध्ये फरक काय आहे ते सांगा. फरक एकदम सिंपल आहे की याच्यामध्ये वेक्टर फॉर्म मध्ये असताना प्लेन मध्ये काय आहे नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट 0 असेल, तर कार्टेशियन फॉर्म मध्ये असताना काय असेल नॉर्मलचे डायरेक्शन रेशोचा प्रोडक्ट किती असेल 0 असेल. अशी कंडिशन मध्ये दोन प्लेन्सला काय म्हणते दे आर सेट टू बी द परपेंडिक्युलर टू ईच अदर. काल आपण एवढा बीट पाहिला असं वाटतं. याचं पुढचा बीट बघा मला कळालं. तर शॉर्ट मध्ये लक्षात घ्यायचं अँगल बिटवीन टू प्लेन्स खूप सिंपल आहे. याचा प्रश्न सुद्धा सिंपल येतात. तर मी बाजूला लिहितो अँगल बिटवीन टू प्लेन्सचा फॉर्म्युला cos theta is equal to n1 bar dot n2 bar divided by magnitude of n1 bar into n2 bar. आणि जर कोणाला इच्छा असेल कार्टेशियन फॉर्म मध्ये ते पण काढू शकतात. n1 bar dot n2 bar म्हणजे डायरेक्शन रेशोचा प्रोडक्ट म्हणजे आता आपण घेतलं ना a1 a2 प्लस कार्टेशियन फॉर्म मध्ये b1 b2 प्लस c1 c2 अपॉन अंडर रूट मध्ये n1 बार चा स्क्वेअर मॅग्निट्यूड ऑफ n1 बार. तुम्हाला सांगा प्लेन कोणत्या फॉर्म मध्ये असतो a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 इक्वल टू 0. त्याच्यामध्ये x y z चे कोएफिशिएंट काय झाले a1 b1 c1 त्याचा स्क्वेअर मॅग्निट्यूड मध्ये a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर इनटू n2 बारचा स्क्वेअर म्हणजे काय a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. हा त्याचा कार्टेशियन फॉर्म आणि हा वेक्टर फॉर्म. त्याच्यावर कंडिशन प्लेन्स परपेंडिक्युलर असतील वेक्टर फॉर्म मध्ये the condition काय n1 bar dot n2 bar is equal to 0 आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये असताना a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. this one. आता नेक्स्ट बीट कडे जाऊ आपण. तर नेक्स्ट बीट काय बघा नेक्स्ट बीट आहे नेक्स्ट बीट इज अ angle between line and plane. तर अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन मध्ये जर पाहिला तर याच्यामध्ये एकदम सिंपल आहे. लाईन अँड प्लेनचा जर विचार घेतला अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन मध्ये तर आपल्याला काय करता येईल एकदम सिंपल आहे. समजा एक प्लेन आहे देयर इज अ प्लेन प्रोव्हाइड घेतो मी अलीकडे लाईन अँड प्लेन साठी. सपोज देयर इज वन प्लेन इज देयर. एक प्लेन घेतला हा प्लेनचा प्लेन मध्ये एक लाईन आहे दिस इज अ लाईन. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेनचा विचार घेतला तर यामध्ये एक लाइन कोणती r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा टाइम्स b बार. ठीक आहे. तर वी हॅव टू फाइंड आउट द अँगल बिटवीन दिस लाइन अँड दिस प्लेन. समजा मी ते असं काढलं म्हणजे आपल्याला या दोघांमध्ये अँगल काढायचा. वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द अँगल बिटवीन दिस लाइन अँड प्लेन म्हणजे समजा या दोघांमध्ये हा प्लेन आणि ह्या लाइन मध्ये अँगल किती आहे थीटा. तर आता सगळ्यांना माहिती आहे आज जे मी काढला असं दिस वन जर मी याला असा घेतलं दिस वन तर हे प्लेनचा काय असेल नॉर्मल वेक्टर n बार. म्हणजे याच्यामध्ये जर अँगल काढायचे असेल आता हे जर थीटा असेल तर हा लाईन आणि हे नॉर्मल मध्ये अँगल किती असेल तुमचं π/2 मायनस थीटा. बरोबर आहे. आता याला जर मी फॉर्म्युला मध्ये ठेवलं तर मला काय भेटणार बघा cos ऑफ किती π/2 मायनस थीटा हा अँगल नॉर्मल आणि या लाईनचा कोणता पॅरलल वेक्टर मध्ये cos ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू लाईनचा पॅरलल वेक्टर म्हणजे b बार आणि प्लेनचा नॉर्मल वेक्टर त्या दोघांमध्ये अँगल b बार डॉट n बार डिवाइडेड बाय n चा मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n बार. आता हा अँगल 90 मायनस थीटा असल्यामुळे cos ऑफ 90 मायनस थीटा सगळ्यांना माहिती किती असतो sin थीटा इज इक्वल टू b बार डॉट n बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n बार. एकदम सिंपल आहे त्याच्यामध्ये. तर हे लक्षात घ्यायचं सर्वात महत्त्वाचा हा एक मात्र असा फॉर्म्युला आहे की ज्यामध्ये अँगल साइन मध्ये येतो. आपण थ्री डायमेन्शनल ज्योमेट्री पासून पाहिलो अँगल बिटवीन टू लाईन्स असू द्या अँगल बिटवीन टू प्लेन्स असू द्या अँगल हा नेहमी अँगल 1 मिनिट तर अँगल हा नेहमी कशामध्ये असतो कॉस मध्ये असतो. हाच फक्त एक असा फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये अँगल किती असतो साइन थीटा मध्ये असतो. तर कंडिशन काय एकदा पुन्हा बघून घ्या ज्याला कळालं नाही त्यांच्यासाठी जे किंवा आता जॉईन झाले त्यांच्यासाठी. कंडिशन काय बघा एकदम सिंपल कंडिशन आहे.
अँगल काढायचा असेल तर व्हॉट इज द कंडिशन हियर, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेनचा विचार घ्यायचा तर एक प्लेन घेतला, ठीक आहे, आणि एक लाईन अशी घेतली या प्लेन मध्ये. तर ही लाईनचा सगळ्यांना माहिती, ही लाईन कोणत्या फॉर्म मध्ये, a bar plus lambda times b bar. It means there is a one vector b bar is parallel to this line, है ना. ये लाइन की मीनिंग क्या है, लाइन पासिंग थ्रू वन पॉइंट एंड वन वेक्टर b bar is parallel to that one, ठीक है. अब ये लाइन और ये प्लेन की इक्वेशन क्या है बोलो, r bar dot n bar is equal to p. This n bar is a normal to the plane, ये n bar क्या है, नॉर्मल है इसको प्लेन को. अब देखो we are interested to find out the angle between line and plane. तो समझो ये this one, this is the angle theta between this line and the given plane. तो लाइन और प्लेन के बीच में एंगल निकालने का है. तो एंगल इज नथिंग बट यू हैव टू फाइंड आउट द एंगल बिटवीन देयर दिस वन, ये नॉर्मल वेक्टर, दिस इज नथिंग बट ये अगर से थीटा है तो ये कितना हो गया पाई बाय 2 माइनस थीटा. तो कभी लक्षण है एंगल बिटवीन लाइन एंड प्लेन कैन बी डिटरमाइंड बाय यूजिंग लाइन का पैरेलल वेक्टर और प्लेन का परपेंडिकुलर, मतलब प्लेन का नॉर्मल, ये दोनों के बीच का एंगल. तो cos ऑफ ये कितना हो गया 90 माइनस थीटा इज इक्वल टू लाइन का पैरेलल वेक्टर b बार, प्लेन का नॉर्मल वेक्टर n बार, इनका मैग्नीट्यूड मैग्नीट्यूड ऑफ b बार इनटू मैग्नीट्यूड ऑफ n बार. नाउ cos ऑफ 90 माइनस थीटा का फार्मूला कितना आ गया sin थीटा. तो b बार डॉट n बार divided by magnitude of b bar into magnitude of n bar. It is the formula for finding the angle between line and plane. One of the important thing is that here, whenever you need to find out the angle between the lines, in all cases from three-dimensional geometry, from the line chapter, and also from the plane, there is a cos theta is there. ये एकमात्र ऐसा फॉर्मूला है जहाँ पे क्या है sin theta किस कारण, तो नॉर्मल के बीच में और ये लाइन के पैरेलल वेक्टर के बीच में, ये दोनों के बीच में एंगल कितना है 90 माइनस थीटा. इस कारण से cos ऑफ 90 माइनस थीटा कितना हो गया sin थीटा. तो फॉर्मूला याद रखने के लिए बहुत सिंपल है, sin थीटा इज इक्वल टू लाइन का पैरेलल वेक्टर डॉट प्लेन का परपेंडिकुलर वेक्टर और इनका मैग्नीट्यूड. ये है एंगल बिटवीन लाइन और प्लेन का फॉर्मूला, ठीक है. अभी कभी एंगल एक्यूट पूछ लिया तो क्या फर्क रहेगा, सिर्फ डिफरेंस यू हैव टू टेक इन हियर mod is there because angle is acute, so it should be a positive one. Angle जर पॉझिटिव्ह acute म्हणल्यावर angle नेहमी पॉझिटिव्ह असेल, त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काय घ्यावं लागेल, त्याचा mod घ्यावा लागेल. सो इट इज द कन्सेप्ट. सिमिलरली याच्यावर सुद्धा कंडिशन्स आहेत, उलटे कंडिशन असतील याच्यामध्ये की लाईन परपेंडिक्युलर असताना, कारण साइन मध्ये आहे ही कंडिशन काय, जेव्हा लाईन पॅरलल असेल तर थीटा इज इक्वल टू किती असेल 0. हे कंडिशन पुस्तकात नाही, सांगेल मी. इफ थीटा इज इक्वल टू 0 then what happens now, sin 0 is equal to 0. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये sin 0 is equal to 0 म्हणजे हे कुठे गेलेला मल्टिप्लिकेशनला, म्हणजे याच्यामध्ये कंडिशन्स कसे असतील, उलटे असतील. तर पहिली कंडिशन काय, b bar dot n bar equal to 0. It means that the line and planes are parallel to each other. हे पॅरलल साठी उलटा. इथे काय होतं, डॉट प्रोडक्ट 0 आहे, जैसा आपका ते काय आहे परपेंडिकुलर है. यहाँ पे क्या है, अगर से डॉट प्रोडक्ट इन दोनों का 0 है, इसका मतलब लाइन और प्लेन क्या है पैरेलल, ठीक है. उसी प्रकार से परपेंडिकुलर के लिए एंगल कितना रहना पड़ेगा, sin थीटा इज इक्वल टू 90 कब आएगा, जब ये दोनों का मैग्नीट्यूड लेंगे अपन. ओके, तो ये कंडीशंस की जरूरत नहीं, इतना इंपॉर्टंट है इसमें एंगल बिटवीन लाइन एंड प्लेन. पुस्तकात सुद्धा एवढं तुला टेक्स्ट बुक मध्ये, त्यामुळे जास्त त्याच्यामध्ये जायची गरज नाही. हां, और एक इंपॉर्टेंट थिंग है, इफ यू आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट, अगर से किसी को इंटरेस्ट है इसका कार्टेशियन फॉर्म में, तो इसका कार्टेशियन फॉर्म भी निकाल सकते हैं अपन. sin थीटा इज इक्वल टू कार्टेशियन फॉर्म साठी काय, तर नॉर्मल वेक्टरचे तुम्हाला डायरेक्शन रेशोज दिले जाईल, म्हणजे कसं ax plus by plus cz plus d1 equal to 0. Then afterwards हे तुम्हाला दिलं जाईल. 1 minute. So
here we can say that here sin theta is equal to for Cartesian form there is a vector n bar is given to us. Vector n bar के coordinates दिए रहेंगे क्या a1i plus b1j plus c1k या फिर ai plus bj plus ck और ये वेक्टर जो b बार है पैरेलल वेक्टर ये समझो है a1i plus b1j plus c1k लाइन का नॉर्मल पैरेलल वेक्टर और ये प्लेन का नॉर्मल वेक्टर तो दोनों का डॉट प्रोडक्ट b बार डॉट n बार मतलब मल्टीप्लिकेशन ऑफ देयर डायरेक्शन रेशियोस तो क्या मिलेगा aa1 plus bb1 plus cc1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ डायरेक्शन रेशियोस का स्क्वायर a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस c स्क्वायर इनटू मैग्नीट्यूड ऑफ n बार मतलब क्या मैग्नीट्यूड ऑफ b बार ले लिया अपन ये हो गया मैग्नीट्यूड ऑफ n बार अब मैग्नीट्यूड ऑफ b बार a1 स्क्वायर b1 स्क्वायर प्लस c1 स्क्वायर हा पुस्तकात दिलेला लाईन ते तुमच्या कन्व्हिनियन्स साठी सांगितलं कधी कार्टेशियन फॉर्म मध्ये विचारलं तर असं पण तुम्हाला अँगल काढता येईल टेक्स्ट बुक मध्ये दिलेला नाही पण एकदम सिंपल आहे sin θ = b बार डॉट n बार मैग्नीट्यूड ऑफ b बार मैग्नीट्यूड ऑफ n बार ऐसा असेल तर उस टाइम पे लाइन ये फॉर्म में ले लेगी r बार = सम वेक्टर प्लस लैम्बडा टाइम्स दिस वन कंपेयर करून b बार काढते त्यानंतर नॉर्मल लाइनचा नॉर्मल फॉर्म मध्ये दिला जाईल तो दोनों का प्रोडक्ट लेके मल्टीप्लिकेशन करू वी गॉट द आंसर फॉर दैट व्हेरी सिंपल तर असं वाटतं की तुम्हाला दोन्ही आलेला आहे अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन बघा एकदा तर अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन साठी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा व्हॉट इज द फॉर्म्युला याच्यामध्ये सुद्धा किती फॉर्म्युले येणार दोन फॉर्म्युले पहिला फॉर्म्युला वेक्टर फॉर्म मध्ये sin θ = पैरेलल वेक्टर लाइनचा पैरेलल वेक्टर डॉट प्लेनचा नॉर्मल वेक्टर डिवाइडेड बाय दोघांचा मैग्नीट्यूड लाइनचा पैरेलल वेक्टर प्लेनचा नॉर्मल वेक्टर डिवाइडेड बाय दोघांचा मैग्नीट्यूड कार्टेशियन फॉर्म सांगायचं कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं असतील वेक्टर b बार दिला जाईल वेक्टर n बार दिला जाईल दोघांचा मैग्नीट्यूड घ्यायचा म्हणजे वेक्टर b बारचा डायरेक्शन रेशियोस समजा ते काय a1 b1 c1 आणि n बार का डायरेक्शन रेशियोस a b c तो दोनों का डॉट प्रोडक्ट आएगा डायरेक्शन रेशियोस का aa1 plus bb1 plus cc1 divided by under root of a square plus b square plus c square into under root of a1 square plus b1 square plus c1 square. There is one formula. It is the angle between two planes का formula. It is the angle between two planes in terms of Cartesian form. It is the angle between line and plane. लक्षात घ्या sin थीटा असतो line and plane मध्ये कारण अँगल किती असतो 90 - थीटा तो अँगल 90 - थीटा कशामध्ये असतो प्लेनचा नॉर्मल आणि लाइनचा पॅरलल वेक्टर मध्ये अँगल 90 - थीटा असतो त्यामुळे cos ऑफ 90 - थीटा sin थीटा हा जसा वेक्टर फॉर्म आणि हा जसा कार्टेशियन फॉर्म sin θ = aa1 + bb1 + cc1 upon under root of a square plus b square plus c square into under root of a1 square plus b1 square plus c1 square हे दोन कन्सेप्ट त्यानंतर आपण याच्यावर आधारित पहिले दोन क्वेश्चन आपण एक्सरसाइज मध्ये बघू 6.4 मध्ये त्यानंतर पुढे जाऊ आपण ठीक आहे बघा तर यासाठी आपण पहिले एक्सरसाइज कडे जाऊ तर बघा एक्सरसाइजचा प्रश्न 6.4 ते किती घेतलं नंतर कळणार नाही ते येथे लाईनचा प्रश्न घेतला लक्षात नाही बघा 6.4 पहिला क्वेश्चन एक्सरसाइज 6.4 फर्स्ट क्वेश्चन बघा फर्स्ट क्वेश्चन काय त्यामध्ये फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन्स प्लेन मध्ये अँगल काढायचा r बार डॉट i प्लस j प्लस 2k is equal to 30 and दूसरा प्लेन दिलेला आहे आपल्याला r बार डॉट 2i minus j plus k is equal to 31 तर सिंपल या दोघांमध्ये अँगल काढायचा सगळ्यांना येईल कसं काढता येईल बघा आता आज टाइम व्हेरी संपलं तर आपण थोडा
ते कम्प्लीटच करू थोडा वेळ. त्यामुळे सगळ्यांनी पुन्हा लिंक देणार आहे, सगळ्यांनी ऑनलाईन राहायचं, कोणी सोडायचं नाही. टाइम जरी संपलं तर 15-20 मिनिट मी घेणार प्रश्न. तर काय तर आता सगळ्यांना माहिती हा काय आर बार डॉट एन वन बार इज इक्वल टू P1 या फॉर्म मध्ये, हा काय आर बार डॉट एन टू बार इज इक्वल टू P2. इथे आपल्याला एन वन बार माहिती आहे. एन वन बार किती I प्लस जे प्लस 2k. एन टू बार किती 2I मायनस जे प्लस के. P1 किती याच्यात P1 13 and P2 is equal to what 31 is there. बस ते का फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे. फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर होता पोचलं. Yes, what is the formula for finding the angle between the lines? Planes, sorry. Cos theta is equal to n1 bar dot n2 bar divided by magnitude of n1 bar into magnitude of n2 bar. आता तुमचं म्हणावं डायरेक्ट याच्यात ठेवून डॉट प्रोडक्ट घ्या किंवा पहिले सॉल्व करून इक्वेशन नंबर 1 करून त्याच्यात ठेवा. इनका युअर चॉइस. क्या सांगेल पड़ा? एक तो डायरेक्टली यहाँ पे रख सकते हैं अपन n1 बार डॉट n2 बार फॉर्मूले में, या फिर इसको सेपरेट निकालो याला इक्वेशन नंबर 1 सांगा आणि त्याच्यात ठेवून द्या. इंटर युअर चॉइस तुमचा म्हणावा. तर मी डायरेक्ट ठेवतो बघा. तर हा तुमच्याकडे काय आहे बघा n1 बार किती सांगा I प्लस j प्लस 2k. सर डॉट प्रोडक्ट n2 बार सोबत 2I मायनस j प्लस k डिवाइड बाय याचा मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड तर सगळ्यांना येतो. n1 बारचा मॅग्निट्यूड 1 प्लस 1 प्लस 4. n2 बारचा मॅग्निट्यूड 4 प्लस 1 प्लस 1. तो वाटतं डॉट प्रोडक्ट घ्यायचा दोघांचा. इथं डॉट प्रोडक्ट घेतलं तर काय भेटणार I का कोएफिशिएंट 1 I का कोएफिशिएंट 2. ये कितना मिला 2. Then 1 into minus 1 it is a minus 1. Then 2 into 1 it is a 2. ठीक है. Divided by under root of 6 and then under root of 6 is there. Right? ठीक है. ठीक है. तो ये कितना आ गया बोलो? 2 और 2 4, 4 में से क्या 3 root 6 6. So we got here 1 by 2. Cos theta is equal to 1 by 2. So directly we can say that here. Directly here theta is equal to cos inverse of 1 by 2. So theta is equal to angle कितना cos inverse of 1 by 2 म्हणजे किती 60 pi by 3 or it is nothing but 60 degrees there. So it is the angle between two planes. Pi by 3 or 60 degree is there. तो ये एकदम सिंपल है. 6.4 मध्ये काहीच नाही. 4-5 क्वेश्चन दिले फक्त. व्हेरी सिंपल क्वेश्चन इज देयर. तो ये हो गया पहला एंगल बिटवीन टू प्लेन्स का फॉर्मूला. कंपेयर केलं हा आपला n1 बार हा आपला n2 बार. cos थीटा एंगल निकाले दोनों के बीच में, दोनों का डॉट प्रोडक्ट डिवाइड बाय दोनों का मैग्नीट्यूड. सॉल्व करो आंसर आ गया cos थीटा इज इक्वल टू 1 by 2, थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 by 2. इस कारण से pi by 3 और 60 डिग्री. राइट है. So we proceed to the next question. Same question इसी पे आधारित है. तो देखो अभी क्वेश्चन नंबर 2 इसमें का exercise 6.4 question number 2. So see what is the question number 2 here. Question number 2 मध्ये आपल्याला दिला आहे find the acute angle between the line and the plane. लाइन और प्लेन के बीच में एंगल पूछा. तो लाइन इस प्रकार से लाइन मध्ये करेक्शन करा जरा. पुस्तकात आर बार डॉट दिलेला आहे. तर आर बार डॉट नाही तो लाइन अशी आहे आर बार इज इक्वल टू I plus 2j plus 2k passing through the point plus lambda times 2I plus 3j minus 6k. आणि प्लेन दिलेला आहे आर बार डॉट 2I minus j plus k equal to 0. 2I minus j plus k equal to 0. So very simple. So we have to find out the angle between line and plane. मला सांगा here इथे हा लाईनचा सगळ्यांना माहित आहे. This is a line passing through the point. हा a bar plus lambda times b bar म्हणजे या लाईनचा पॅरलल वेक्टर म्हणजे हा. तर here b bar is equal to किती 2I plus 3j minus 6k.
आणि हा प्लेनचा कोणता फॉर्म r बार डॉट n बार इज इक्वल टू p r बार डॉट n बार इज इक्वल टू किती p तसं आपल्याला फक्त कोणाची गरज आहे नॉर्मल वेक्टर n बार ची व्हॉट इज युअर n बार 2i minus j plus k so let us solve them what is the formula सर्वात महत्त्वाचा sin theta is equal to b bar dot n bar divided by magnitude of b bar into magnitude of n bar तर अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन मध्ये काय महत्त्वाचं आहे स्टार्ट करून बघा sin पासून sin theta is equal to b bar dot n bar divided by पहिले वेक्टरचा मॅग्निट्यूड इनटू दुसरे वेक्टरचा मॅग्निट्यूड बस संपलं आणि याच्यामध्ये सुद्धा काय पहिल्या वेक्टर म्हणजे लाईनचा पॅरलल वेक्टर आणि प्लेनचा नॉर्मल वेक्टर बस संपलं ठेवून द्या याच्यामध्ये सेम क्वेश्चन दोघांचा डॉट प्रोडक्ट 2i plus 3j minus 6k dot 2i minus j plus k divided by b bar इसका मैग्नीट्यूड किती बेटा 4 plus 9 plus 36 into ऐसा मैग्नीट्यूड सांगा 4 plus 1 plus 1 so what happens now after solving we got here sin theta is equal to मतलब डॉट प्रोडक्ट 2 into 2 4 3 into minus 1 minus 3 minus 6 into 1 minus 6 अपॉन अंडर रूट ऑफ आता याला जरा सॉल्व करू बघा 36 आणि 4 40 49 म्हणजे किती 7 है ना बाहेर 7 येईल ना 49 चा आणि 4 प्लस 5 म्हणजे रूट 6 बस काय करते तर sin थीटा इज इक्वल टू हे किती आला 4 मधून 3 गेला 1 1 minus 6 म्हणजे किती -5 अपॉन बरोबर का 4 मधून राहून गेली -5 अपॉन 7 रूट 6 बस आता याला पुढे काहीच करता येत नाही ते एवढंच किंवा अजून करायचे असेल तर थीटाच्या वेळी करायचं असेल तर साइन इनवर्स ऑफ -5 अपॉन 7 रूट 6 बस मॅक्सिमम आपण याला एवढा सॉल्व करू शकतो थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ -5 अपॉन 7 रूट 6 आता यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला फाइंड द अक्यूट अँगल बघा दोन तऱ्हेचे प्रश्न विचारू शकतात एक तर त्यांनी फक्त प्रश्न विचारला फाइंड द अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन सो इट इज अ करेक्ट फॉर्म पण आता त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलं फाइंड द अक्यूट अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन अक्यूट अँगलचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे वी हॅव टेकन इट इज इन टर्म्स ऑफ मॉड फक्त एवढाच फरक असेल की हा अक्यूट अँगल असल्यामुळे हा कशामध्ये येणार मॉड मध्ये येणार हा मॉड मध्ये आला तर फक्त फरक कुठे पडेल इथे पडेल या ठिकाणी की ज्यावेळेस आपण मॉडचा बाहेर काढणार हा काय भेटणार प्लस भेटणार बरोबर आहे मग हा प्लस आला तर हे किती भेटणार मग थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ i अपॉन 7 रूट 6 कळला जर विचारला त्यांनी अक्यूट अँगल काढा तर त्यावेळेस मॉड येईल आणि फक्त विचारलं फाइंड द अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन तर मॉड घ्यायची गरज नाही तो आन्सर बरोबर होता जे आपण काढलेला आहे पण ते स्पष्ट विचारलं की फाइंड द अक्यूट अँगल बिटवीन द लाइन अँड प्लेन तर कंपल्सरी तुम्हाला मॉड घ्यावा लागेल आणि आन्सर तुमचा कशामध्ये येणार पॉझिटिव्ह मध्ये येईल तर 5 पैकी 2 क्वेश्चन आपले याच्यावर होतो अँगल बिटवीन प्लेन्स आणि अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन वर आता 3 4 आणि 5 याच्यासाठी आपल्याला पहिले याची कन्सेप्ट बघावं लागेल नंतर मग त्याच्यावर प्रश्न बघावा लागेल ठीक आहे तर हे 2 क्वेश्चन कळाले त्या कन्सेप्टवर आता क्वेश्चन नंबर 3 4 5 साठी पहिले आपण थेरी पार्ट बघू नंतर त्याच्यावर प्रश्न तर बघा तर त्याच्यासाठी नेक्स्ट वीक घ्यावा लागेल आपल्याला हे समजलं सगळ्यांना नेक्स्ट वीक इज बघा प्लेनचा नेक्स्ट वीक दोनच वीक राहिले संपलं मग प्लेन लास्ट पार्ट 1 वीक इज द co-planarity of two lines co-planarity of two lines हा बीट आहे ओके आणि याच्यानंतर एक बीट लास्ट बीट राहिला प्लेनचा हे डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द प्लेन एक शेवटचं बीट आहे तर हे लास्ट बटन प्लेन समजून घ्या याच्यावर 3 प्रश्न तुम्हाला एक्सरसाइज मध्ये 3 4 5 हे दोन्ही कन्सेप्ट वर त्यामुळे कन्सेप्ट पहिले अगोदर समजून घ्या नंतर प्रश्न तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येईल तर कन्सेप्ट काय सांगतो बघा